महागुरु जी ने बताया हुआ हर एक लफ्ज जब आप याद रखोगे, नोट डाउन करोगे और सेशन में जो हमें जाना है वो अकेले में नहीं, जो कोई मिलेगा। मराठी में एक कहावत है, जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत, हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा। या तत्वाला अनुसरून जर आपण आपल्या कामाला प्रारंभ केला तर मात्र आपल्याला कोणी थांबू शकत नाही। फिर हम रुकेंगे नहीं, हम थकेंगे नहीं, आगे बढ़ते रहेंगे, चलते रहेंगे, भागते रहेंगे। पण हे तेव्हा आणि तेव्हा शक्य होऊ शकतं जेव्हा आपण आपल्या कामाने प्रामाणिक राहू। आज सकाळी आल्यानंतर सगळ्यात पहिले मला कुणाल सरांना श्रवण करायला भेटलं, त्याच्या आधी शिवाजी सरांना श्रवण करायला भेटलं आणि तदनंतर गुरुजींना ऐकायला मिळालं। गुरुजींनंतर पुन्हा मालेगावून आल्यानंतर आज सरांनाही ऐकायला मिळालं। मध्यंतरी गुरुकुलावर पण जाऊन आलो हा, परंतु काही जरी झालं तरी पुन्हा किती बारीक लक्ष असलं पाहिजे, किती बारीक दिसलो नाही म्हणून फोन केलाच होता, म्हणले गुरुजी कुठे आहेत, म्हणलं पोहोचतोय हो। एक फक्त अर्ध्या तासाचं काम होतं माझं, पण एवढ्या लोकांना जर एक मनुष्य, तुमच्या भाषेत सांगतोय मी, इथे काही लोकांची चर्चा चालू होती, म्हणजे गुरुजी कसं वाटलं, म्हटलं फार छान वाटलं। म्हटलं म्हणजे छान म्हणजे कसं, म्हटलं एकच आहे, एक व्यक्ती जर एवढ्या लोकांना तुमच्या भाषेत पागल बनवू शकतो तर शास्त्रीची काय चीज आहे। फक्त आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जी जी माणसं तुम्हाला एक कार्य करताना भेटतील, चांगलीच माणसं भेटतील अशी तरी अपेक्षा आपण का करायची। मान्य का तुम्हाला हा शब्द? तुम्हाला आपल्याला हे काम करताना चांगली माणसं भेटतील अशी अपेक्षा का करतात? मार्ग चांगले असले म्हणजे ऍक्सिडेंट होण्याचा धोका तेवढाच गतीने वाढतो, कारण गाडी ही अनावधानाने चालायला लागते। रस्ता खडतर असला पाहिजे, मार्ग अवघड असला पाहिजे, रस्ता खड्ड्याचा, चौकाचा, गड्यागोट्याचा असला पाहिजे, म्हणजे माणूस गाडी चालवताना सावधपणे चालवतो। तुमच्या माझ्या आयुष्याच्या गाडीमध्ये बसलोय, तुम्ही आपण XXX नावाच्या, सक्सेस नावाच्या, प्रगती नावाच्या एक्सप्रेसमध्ये बसलोय, गीतेचं तत्वज्ञान हाताशी घेतलंय, पण ज्या रस्त्याने आपल्याला चालायचंय, आयुष्याचा प्रवास करायचाय, त्याच रस्त्याने चालत असताना त्या प्रवासाची वाट अत्यंत अवघड आहे, अत्यंत तीक्ष्ण आहे, अत्यंत कठीण आहे। त्या वाटेने चालत असताना आपल्याला कोणतंही स्टेशन सरळ आणि सोपं नाही। कधी कोणीतरी तुम्हाला भेटेल, काय रे भगवद्गीता विकतो म्हणे तू, बरोबर आहे ना? काय रे भगवद्गीता विकतो म्हणे तू, हो म्हणण्यासाठी तुमच्या हृदयाचं सामर्थ्य, तुमच्या हृदयाला, तुमच्या आत्मीयतेला प्रसन्न करणार असलं पाहिजे। हो, अरे लोक दारू विकतात,